शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो। त्यानुसार यंदाही मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी याचिका शिवसेनेनं केली आहे। या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। शिवाजी पार्क हा सायलेन्स झोन जाहीर केल्यानं तिथं राजकीय सभा घेण्यावर हायकोर्टानं बंदी घातली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, शिवसेनेनं याचिका दाखल केलेली आहे परवानगीसाठी, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा यासाठी काय अधिक माहिती आहे? होय, नक्कीच हेमाली, शिवसेनेने आज दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आज याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे। शक्यता आहे उद्या या संदर्भातली सुनावणी होईल। शिवसेनेला यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करायचा आहे। शिवसेनेची ती परंपरा आहे। दसरा मेळाव्याची परंपरा जरी असली तरी शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र म्हणून न्यायालयानं घोषित केलेलं आहे। 3 दिवस परवानगी असते आणि राज्य सरकारने काही बदल केलेले आहेत नियमांमध्ये आणि त्यानुसार 45 दिवस आता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शिवाजी पार्कवर करता येण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते। तशी काही सुधारणाही करणं गरजेचं आहे। अशा काही तांत्रिक बाबी आहेत। मात्र शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिलेली आहे। त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार। शिवसेनेचे नेतेही आत्मविश्वासाने तसं सांगतायत आणि सध्या सत्ता ही भाजप आणि शिवसेनेची आहे। त्यामुळेच उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे शिवसैनिकांचं लक्ष असणार आहे। खूप खूप धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।